नमस्कार. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस हा शिक्षकांच्या कौतुकाचा, गौरवाचा दिवस आहे. या दिवशी शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल, भरीव व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिक्षकांचा विविध पातळ्यांवर विविध पुरस्कार देऊन गौरव केला जातो. शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना 19व्या शतकात अनेक देशांमध्ये रुजली. आपल्या भारतात स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून 1962 सालापासून साजरा केला जातो. तर जागतिक पातळीवर शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मी एक शिक्षक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत जवळजवळ 40 वर्ष मी अध्यापनाचं काम केलं. हे मी अभिमानाने जेव्हा अनेकांना सांगते तेव्हा अनेकांच्या भुवया कौतुकानं उंचावतात. थोडा हेवा देखील वाटतो. मी पण शिक्षक असतो तर, असं देखील काहींच्या मनात येतं आणि ते मला त्यांच्या चेहऱ्यावर वाचता येतं. आणि असं त्यांच्या मनात का येऊ नये? कारण शिक्षका इतकी चांगली सेवा दुसऱ्या कोणाच्याही नशिबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे शिक्षकाला देवरूपच असतं आणि आम्ही शिक्षक म्हणजे त्यांचे सेवक असतो. आम्ही मुलांमध्ये छान रमतो. त्यांच्या सहवासात दिवस कधी आणि कसा संपतो हे कळत सुद्धा नाही. वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला अगदी छान जमतं. मुलांच्या सहवासात शिक्षक खुलतो, त्याचा विषय फुलतो. मुलांप्रमाणे शिक्षकही रोज शाळेत जातो. मी शाळेत जातो हे सांगायला त्याला खूप आनंद होतो. कारण शिक्षक कधीच नोकरीला किंवा कामाला जात नाही. विशेष दिवस असतील तर आम्ही शिक्षक सुद्धा मुलांप्रमाणे नटतो. शाळा ही आम्हाला ताजी ठेवते, सदोदित, प्रफुल्लित आणि टवटवीत ठेवते. शिक्षकाचा चेहरा कायम तेजस्वी दिसतो तो त्याच्या मुलांमुळे. बाईंनी घातलेलं एखादं फूल किंवा गजरा हा देखील मुलांच्या कौतुकाचा विषय असतो. नवी कोरी साडी फक्त दोघांना शोभून दिसते. कोणाला माहिती आहे? एक त्यांच्या आईला आणि एक त्यांच्या बाईंना. मुलांमध्ये मूल होऊन बाई खेळतात सुद्धा. त्या जेव्हा खेळताना आऊट होतात किंवा पकडल्या जातात तेव्हा मुलं हसतात. त्यांना मनसोक्त आनंद होतो. स्पर्धेत आपलं एखादं मूल आपला वर्ग किंवा आपली शाळा जिंकते तेव्हा मुला इतकाच आनंद शिक्षकाला होतो. त्यांच्या जगण्याचा उत्सव हा त्यांना मुलामुळे प्राप्त होतो. कोणालाही दुःख झालं की आई ग असा उद्गार येतो आणि भीती वाटली बाप रे असं नकळत म्हटलं जातं. असा बाबांच्यातला बा आणि आईच्यातली ई मिळून होतात त्या बाई. शाळेत बाईंना आई आणि बाबा या दोन्ही भूमिका करायच्या असतात. शाळेतल्या आपल्या मुलांना दुःख आणि भीती यापासून त्यांना दूर ठेवायचं असतं. बाई डबा उघडून द्या, बाई बॉटलचं झाकण खोलून द्या, बाई भूक लागली, बाई वेणी सुटली रिबीन बांधून द्या, बाई शर्टाचं बटन लावून द्या, बाई वहीवर नाव घालून द्या, बाई पेन्सिल हरवली शोधून द्या ना. हे हक्कानं आणि प्रेमानं मुलं सर्व काही बाईंना सांगतात आणि हे सर्व बाई आपुलकीने आणि अगदी आनंदाने करतात. अहो इतकंच काय,
बाई, तुमचा डबा दाखवा. बाई, माझ्या आईला ना बाळ होणार आहे. बाई, माझ्या आईला ना काल बाबांनी मारलं. हे सगळं मनातलं मुलं फक्त बाईंना सांगतात. आपले शिक्षक हे मुलांचे आदर्श असतात. म्हणून शाळा सुटली तरी मुलं बाईंच्या भोवती घुटमळत असतात. मला अभिमान आहे मी शिक्षक असल्याचा. आणि का नसावा? आर्य चाणक्य, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, नामदार गोपाळकृष्ण गोखले, कविवर्य केशवसूत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आचार्य अत्रे, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, साने गुरुजी, अहो किती नाव घेऊ. हे सारे शिक्षक होते. आणि मी सुद्धा अजूनही शिक्षकच आहे, निवृत्त असले तरी सुद्धा. कारण पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, आमदार, खासदार हे सगळे कधी ना कधीतरी माजी होतात. पण शिक्षक कधीही माजी होत नाही. मुलं कायम या माझ्या बाई आहे असंच म्हणतात. आणि मग एक दिवस माझ्या मनात सहज असा विचार आला की खरंच मी का बरं शिक्षक झाले असेल. आणि मग मला संत रामदेवांचा एक अभंग आठवला. त्यात थोडासा बदल करून असं म्हणावं असं वाटतं की जन्मोजन्मी मी बहुपुण्य केले, जन्मोजन्मी मी बहुपुण्य केले, म्हणून या जन्मी मी शिक्षक झाले. कारण शिक्षक आहे तिथेच राहतो, पण विद्यार्थ्याला मात्र तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत धडपडत असतो. वारकऱ्यासारखी शिक्षक दरवर्षी पंढरपूरची वारी करत नाही, पण त्याचीही एक वारी असते, अतिशय आगळी आणि वेगळी. ऐकायची कशी असते ही वारी? ऐकूया. वारी एका शिक्षकाची. नाही पंढरीसी जाणे, नाही कधी केली वारी. नाही पंढरीसी जाणे, नाही कधी केली वारी. माझी कर्मभूमी हीच माझी पंढरी, माझी कर्मभूमी हीच माझी पंढरी. माझा खडू फळा माझे टाळणी मृदंग, माझा खडू फळा माझे टाळणी मृदंग. फुले ज्ञानाची वेचून रोज गातो अभंग, फुले ज्ञानाची वेचून रोज गातो अभंग. मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकर, मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकर. त्यांच्या डोळ्यातील पाणी माझा चंद्रभागातील, त्यांच्या डोळ्यातील पाणी माझा चंद्रभागातील. त्यांचे दुःख निवारून देते दान आनंदाचे, त्यांचे दुःख निवारून देते दान आनंदाचे. काही वेगळे आहे का पुण्य विठू दर्शनाचे, काही वेगळे आहे का पुण्य विठू दर्शनाचे. ज्ञानदानाचे व्रत हीच माझी एकादशी, ज्ञानदानाचे व्रत हीच माझी एकादशी. माझ्या लेकरांचे यश हीच माझी पंढरी निकाशी, माझ्या लेकरांचे यश हीच माझी पंढरी निकाशी. जेव्हा येतात लेकर सुखदुःख वाटायाला, जेव्हा येतात लेकर सुखदुःख वाटायाला. त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायाला, त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायाला. अशी असते शिक्षकाची वारी. आजही शिक्षकाला याच भावनेने अगदी मनापासून काम करायचे. पण अनेक अडथळे आहेत. विविध शासकीय उपक्रम, प्रकल्प, शासकीय कामं, उदाहरणार्थ निवडणुका, जनगणना, विविध प्रकारची सर्वेक्षण इत्यादी, ज्याचा शिक्षकाशी काहीही संबंध नाही, अशा कामांना शिक्षक अक्षरशः जुंपले जातात. अनेक उपक्रम, त्यांची तयारी, त्यांचे अहवाल इत्यादी गोष्टींमध्ये शिक्षक काम करण्यात भरडला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनाला पुरेसा वेळ त्याला देता येत नाही. यामुळे खरंच शैक्षणिक दर्जा उंचावतोय की खालावतोय ही विचार करण्यासारखी बाब आहे.
समाजातील इतर घटक कसेही वागले तरी शिक्षक हा आदर्श असलाच पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. ते गैर आहे असं मी म्हणत नाही, पण त्यासाठी शिक्षकांच्या समस्यांचा विचार करणं खूप आवश्यक आहे. कोणतेही उपक्रम प्रकल्प राबवण्यापूर्वी जो ते प्रत्यक्ष करणार आहे त्या शिक्षकाशी विचारविनिमय करणं, चर्चा करणं हे आवश्यक आहे. कोणत्या समस्यांना त्याला सामोरं जावं लागेल, मुलांची मानसिकता कशी असेल याचा विचार फक्त शिक्षकच करू शकतो, कारण त्याचा मुलांशी रोज प्रत्यक्ष संबंध असतो. याविषयी फक्त आवाज उठवला जातो, प्रत्यक्षात काहीही घडत नाही. ते घडावं असं अगदी मनापासून वाटतं, तरच खऱ्या अर्थानं शिक्षक दिन साजरा होईल, नाहीतर शिक्षक दीन होईल असं अगदी खेदानं म्हणावंसं वाटतं. धन्यवाद.